नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने व तिप्पट चौपट फुलणारे तांदळाचे कुरकुरे बनवतोय। तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर तांदळाचे कुरकुरे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून तांदूळ घेतलाय आणि मी जो रेग्युलर घरामध्ये भात बनवण्यासाठी वापरतो तोच या ठिकाणी घेतलेला आहे। तर या तांदळाऐवजी तुम्ही या ठिकाणी रेशनचा तांदूळ सुद्धा कुरकुरे बनवण्यासाठी वापरू शकता। त्यानंतर हा तांदूळ आपल्याला प्रेशर कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यामध्ये पाणी घालायचे आणि 1 ते 2 पाण्याने हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा। तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला आहे त्याच वाटीने बरोबर या तांदळामध्ये 6 वाट्या पाणी घालायचे। तर इथे पाण्याचं प्रमाण तुम्ही लक्षात असू द्या। तर इथे मी बरोबर 6 वाट्या मोजून पाणी टाकून घेतले। त्यानंतर आता कुकरचं झाकण बंद करायचे आणि मध्यम आचेवर या कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 6 शिट्ट्या झाल्यानंतर इथे मी कुकर थंड करून घेतलाय। आता झाकण उघडून बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता अगदी मऊसूत असा हा तांदूळ शिजून झाला। तांदूळ शिजून झाल्यानंतर हा तांदूळ आपल्याला चमच्याने थोडा मॅश करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी 1 ते 2 मिनिट हा शिजलेला तांदूळ चमच्याने मॅश करून घेतलाय। आता या शिजलेल्या तांदळामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आणि अर्धा चमचा पापड खार टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने परत 1 वाटीभर कोमट पाणी घालायचं आहे। कोमट पाणी घातल्यानंतर हा शिजलेला तांदूळ एकजीव करून घ्यायचा आहे। तर तांदूळ शिजण्यासाठी आपण 6 वाट्या पाणी आणि त्यानंतर 1 वाटी पाणी घातलेलं आहे। असं टोटल आपण 7 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतले आणि बघू शकता या मिश्रणाची थिकनेस आपल्याला कुरकुरे बनवण्यासाठी अशी ठेवायची आहे। तर आता हे मिश्रण कुरकुरे बनवण्यासाठी तयार झाले। त्यानंतर कुरकुरे बनवण्यासाठी इथे मी एक पायपिंग बॅग घेतली आणि ग्लासमध्ये टाकून घेतली। पायपिंग बॅगऐवजी तुम्ही या ठिकाणी दूध पॅकेट किंवा मिठाचं पॅकेटसुद्धा हे कुरकुरे बनवण्यासाठी वापरू शकता। तर असं पायपिंग बॅगमध्ये थोडं भाताचं मिश्रण भरून घ्यायचे। त्यानंतर थोडी पायपिंग बॅग समोरून कट करून घ्यायची आणि त्यानंतर कुरकुरे बनवण्यासाठी उन्हामध्ये मी एक प्लास्टिक शीट टाकून घेतली आहे। आता या पायपिंग बॅगने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कुरकुरे बनवून घ्यायचे आहे आणि या कुरकुऱ्यांचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा करून घेऊ शकता। म्हणजे तुम्हाला माझ्या पद्धतीने अशी कुरकुरे बनवायचे असेल तर सरळ अशा स्टिक तुम्ही करून घेऊ शकता आणि तुम्हाला जर रिंग आकारामध्ये हे कुरकुरे बनवायचे असेल तरी सुद्धा या कुरकुऱ्यांना तुम्ही गोल आकार देऊ शकता। तर या ठिकाणी सर्व मिश्रणाचे मी कुरकुरे बनवून घेतलेले आहेत। बघू शकता वाटीभर तांदळाचे या ठिकाणी भरपूर असे कुरकुरे तयार झालेले आहेत। आता हे कुरकुरे आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी कुरकुरे मी 2 दिवस उन्हामध्ये वाळून घेतले आणि बघू शकता वाळल्यानंतर खूप मस्त असे आपले तांदळाचे कुरकुरे तयार झालेले आहेत। तर वाळताना हे कुरकुरे अजिबात तुटलेले नाही किंवा मोडलेले नाही, मस्त असे कुरकुरे वाळून तयार झालेले आहेत। आता हे वाळून घेतलेले कुरकुरे मी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते। तर कुरकुरे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं। कढईमध्ये कुरकुरे घालायचे आणि झाऱ्याने दाबत असे कुरकुरे तळून घ्यायचे आहे। बघू शकता तांदळाचे कुरकुरे मस्त तिप्पट चौपट फुललेले आहेत। तर आता हे तळलेले कुरकुरे बाजूला ठेवते आणि परत थोडे कुरकुरे तळून दाखवते। सेम पद्धतीने कुरकुरे तेलामध्ये टाकायचे आणि झाऱ्याने तेलामध्ये दाबत हे कुरकुरे तळून घ्यायचे। तर दुसरी सुद्धा बॅच एकदम मस्त अशी तळून झालेली आहे। तर सेम पद्धतीने इथे मी थोडेसे कुरकुरे तळून घेतले। आता या कुरकुऱ्यांना आपण थोडं चटपटीत बनवूयात। त्यासाठी एका बाउलमध्ये हे कुरकुरे काढून घ्यायचे। त्यामध्ये पाव चमचा लाल मिर्च पावडर घालायचे आणि मुलांच्या आवडीचा या कुरकुऱ्यांवरती थोडासा मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर लाल मिर्च पावडर आणि मॅगी मसाला या कुरकुऱ्यांना अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि या कुरकुऱ्यामध्ये थोडासा तुम्ही चाट मसालासुद्धा लावून घेऊ शकता। इथे फक्त मी मॅगी मसाला आणि लाल मिर्च पावडरच वापरलेला आहे। तर आता कुरकुऱ्यांना मॅगी मसाला आणि लाल मिर्च पावडर व्यवस्थित लावून झालेला आहे। आता हे कुरकुरे एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। तर एकदम मस्त चटपटीत असे आपले तांदळाचे कुरकुरे तयार झाले आणि बघू शकता तळल्यानंतर हा कुरकुरा तिप्पट चौपट पट्टीने
फुललेला आहे आणि मस्त हे कुरकुरे खुसखुशीत होतात. एकदा बनवून तुम्ही वर्षभर वापरू शकता. तर माझ्या पद्धतीने असे हेल्दी तांदळाचे कुरकुरे नक्की करून बघा आणि तुमचे कुरकुरे कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.